वळूयात पुढील बातमीकडे। पोलीस उमेदवार प्रतिनिधी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आहे। नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय येथे मतदान केंद्रावर राडा झाला। मतदान केंद्राबाहेर तणावाचं वातावरण होतं। अधिक माहिती या राड्यासंदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या फोन लाईन वरून जोडले गेले आहे। किरण, काय वादाचं कारण नेमकं काय होतं? प्रणिता, खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून शांततेमध्ये मतदान सुरू होता, पण त्र्यंबकेश्वरमध्ये जे कॅन्डिडेटचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची झालेली आहे। जे मतदान करण्यासाठी येत आहेत त्या मतदारांना लवकर जाण्यासाठी कॅन्डिडेटचे प्रतिनिधी हे सांगत होते। त्यावेळेस निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकलं आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या एकूणच उमेदवारचे प्रतिनिधी आणि पोलीस अशा पद्धतीने ही संपूर्णपणे बाचाबाची झाल्याचं एक प्राथमिक माहिती मिळत आहे। या सगळ्या बाचाबाचीनंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती, कारण मागच्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्रचार झालेला आहे। तिन्ही पक्षांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषद आपल्याकडे हे राहण्यासाठी, आगामी जे कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आपल्याकडे राहण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि आज सुद्धा मतदान खूप मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरसाठी जे ते होताना आपल्याला बघायला मिळतं आणि त्यातच ही बाचाबाची झालेली आहे। बाचाबाचीनंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अतिरिक्त पोलिसांचं कुमक खरं तर या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि इथले जे बाचाबाची करणारे कार्यकर्ते होते त्यांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता मतदान हे एकूणच शांततेमध्ये चालू असल्याचं बघायला मिळत आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।